कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंगोलीमध्ये ध्वजारोहण केलं। दिपकेंनी शाळा ठीक करा या मोहिमेला हिंगोलीमधून सुरुवात केली आहे। विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले। स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण झाली तरी ग्रामीण भागातील सरकारी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यासाठी देश म्हणून आपण अपयशी ठरल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय। अभिजित दिपके त्यांच्या मूळ गावी संतूक पिंपरी या ठिकाणी आलेले आहेत। स्कूल ठीक करो कॅम्पेनिंगच्या सुरुवात केली जाणार आहे। मूळ गावी हो, आता मी संतूक पिंपरी हिंगोली येथे माझ्या मूळ गावी आहे आणि आता शाळेची पाहणी करायला आपण चाललेलो आहे सगळ्या लहान लेकरांसोबत। आणि बघू शाळेत काय काय सुधाराची गरज आहे, जी काही गरज असेल ती सरपंच साहेबांना आम्ही विनंती करू, गावकऱ्यांना विनंती करू की सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या सहभागानेच हे सगळं करावं लागणार आहे। आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की शिक्षणाचा हा मुद्दा असा आहे, शाळांचा मुद्दा असा आहे जिथे सगळे गावकरी असू द्या सगळे एकत्र येऊन शाळा आता ठीक करूनच राहू आपण सगळे। हिंगोली व्यतिरिक्त इतर काही जिल्ह्यामध्ये तुम्ही जाणार आहेत का आणि म्हणजे कुठं कुठं ही कॅम्पेनिंगसाठी तुम्ही स्वतः जाता? महाराष्ट्रभर मी जाणार आहे। आता पुढचा आमचा जो प्रोग्राम आहे तो म्हणजे वेगळ्या वेगळ्या तालुक्यात जाऊन वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात जाऊन तिथल्या सरकारी शाळांची पाहणी करणं। तुम्हाला काय वाटतं शाळांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने वेगळे पैसे सुद्धा दिले जातात परंतु त्याचे इम्प्लिमेंटेशन होत नाही असं वाटतं का तुम्हाला? बरोबर आहे, कुठे ना कुठे पण एक पण झालेलं आहे की जे बजेट आहे केंद्र सरकारचं ते कमी करण्यात आलेलं आहे। शिक्षणाचं ते वाढवण्यात आलं पाहिजे होतं, कमी नाही करण्यात आलं पाहिजे होतं, कारण की शिक्षणावरचा खर्च हा इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या फ्युचरमध्ये। आणि दुसरं आपण एक पाहिलं की मागच्या 10 वर्षात देशभरात 94,000पेक्षा जास्त सरकारी शाळा बंद करण्यात आल्या सरकाराकडून। ते कशासाठी? शाळा तुम्ही बंद करून कसं काय देश घडवणार? तुम्हाला जास्तीत जास्त शाळा उघडल्या पाहिजे, तुम्ही बंद करतायत। 94,000 शाळा जेव्हा बंद होतात याचा अर्थ किती मुलं मुली असतील ज्यांच्या शिक्षणावर याचा प्रभाव पडला असेल। अनेक शाळा बंद पडतात जिल्हा परिषदेच्या। हिंगोली जिल्ह्यातल्या 2 शाळा बंद पडल्या आहेत, कन्या शाळा बंद पडली आहे। काय वाटतंय तुम्हाला ह्या शाळा बंद पडण्याचं कारण? सरकारची मंशा आहे, हे सगळं प्रायव्हेट स्कूलांना कसा फायदा व्हावा त्यासाठी हे सरकारी शाळा बंद करतात। जर सरकारी शाळा चांगल्या झाल्या, सरकारी शाळांमध्ये जर मुलं शिकून मोठे झालेत तर मग प्रायव्हेट स्कूलमध्ये कशाला जातील? तर प्रायव्हेट स्कूलांना फायदा पोहोचवण्यासाठी सरकारी शाळा बंद करण्यात येतात। मला हे सांगा, शेवटचा प्रश्न आहे की क्या बोलती पब्लिक हा कॅम्पेनिंग कधी सुरू केलं जाणार आहे आणि कुठून सुरू होणार आहे? हा सप्टेंबर पासून सुरू होणार आहे, त्याचं आम्ही लवकरच इन्फॉर्मेशन देतो। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली।